DDL ग्रुप आयोजित FC करंडक 2024 एक सुंदर दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। त्यामध्ये आमचे सर्व आयोजक कमिटी मित्रपरिवार संपूर्ण आमचा DDL ग्रुप आणि मित्रपरिवार सर्वांचं करावं तितकं कौतुक कमी। प्रथम क्रमांक आपण पाहतोय रोख रक्कम 21,000 माननीय आदरणीय सागर भाऊ कुसळकर युवा उद्योजक यांच्याकडून। द्वितीय क्रमांक रोख रक्कम 11,000 राहुल भाऊ कदम यांच्याकडून। तसंच माननीय योगेश मामा विटकर यांच्याकडून स्पर्धेतील सर्व चषक देखील आपण पाहतोय। आदित्य भाऊ माळवे यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह सौजन्य देखील दिलं गेलं। परीक्षित भाऊ शिरोळे यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य देखील आपण या स्पर्धेला पाहतोय। उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील आपण पाहिलं तर अनिकेत दादा जगताप फाउंडेशन यांच्याकडून देखील एक स्पोर्ट्स दर्जेदार शूज दिले जाणार आहेत। आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ऋषिकेश दादा जाधव यांच्याकडून बॅट दिली जाणार आहे। पंचांचा देखील इशारा येतो, लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात। अजय आवळे सर आणि संतोष लांडगे सर नक्की आपण पाहतोय तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत। त्याप्रमाणे संजय भालेराव सरांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। दोन बॅटर्स दोन फलंदाज ज्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असेल। खेळाडू इथे नक्की तुमचं असणं गरजेचं। ओहो चांगला चेंडू होता। इथे आपण पाहिलं तर विजय आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे। गणेश पहिला चेंडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक असणार आहे। बॉलिंग टीम गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला विनंती आहे तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा प्लीज। जर का पेनल्टी दिली तर नक्की तुम्हाला त्या निर्णयाला सामोरं जावं लागेल। ओहो यावेळेस चेंडू बॅट वरती आलाय, तिथे खेळाडू असेल आणि बनेल दर्शक। पंचांचा इशारा येतो इथे खणखणीत चौकार। पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने चकित केलं बॅटरला, परंतु पुढच्या चेंडूवरती फलंदाजाची बॅट देखील तिथे चालायला सुरुवात झाली। यावेळेस देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची कडा होती, परंतु तिथे थ्रो भरकटला। बॅकअपसाठी खेळाडू होते परंतु तिथे चूक झाली आणि फलंदाजांच्या धावेंची भूक इथे वाढेल। टोटल धावा आताच्या आपण पाहिलं तर 5 संघाच्या खात्यामध्ये जमा होतील। किरण मारोडा हे गोलंदाजी मार्कवर आहेत। विनंती करतो आता गोलंदाजाचं नाव आम्हाला समजलं, परंतु तरी तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा। 5 धावा आताच्या संघाच्या खात्यामध्ये जमा असतील। जिथे एक घेणं थोडंसं रिस्क भरं काम होतं तिथे मोफाच्या 5 देखील मिळाल्या। बॅकअपसाठी खेळाडू होते परंतु साहजिकच त्यांच्या देखील उंचीवरून चेंडू फरार झाला, फेकी भरकटली आणि फलंदाजाचं काम सोपं झालं। यावेळेस स्ट्राईक एंडला विजय असेल। एक डावखुरी हाताचा विस्फोटक घातक फलंदाज आहे। क्षेत्ररक्षणाची हालचाल आणि सजावट आपण पाहतोय। यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू होता। या अगोदरचा जो एक दर्जेदार सामना आपण पाहिला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विशाल। तर विशालला विनंती असणार आहे आपण नक्कीच आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय। विशाल
पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने त्या चेंडूला दिशा दिली, स्टेअर केला, परंतु एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. विजय आणि गणेशची जोडी आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळण्यावरती देखील विश्वास ठेवते. गणेशने आपण एक आक्रमक प्रहार करत असताना गणेशला आपण पाहिलं, त्यानंतर विजयने देखील सांगितलं प्रहार तुमच्या बाजूने सुरू आहे तर मी सिंगल डबलने देखील स्ट्राईक रोटेट करेल. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता, तिथे खेळाडू धावतायत, पळतायत, धावांचे धावाधाव संपुष्टात येईल कारण चेंडू पुन्हा एकदा होतोय फरार. धावा मिळतील 4, चौकार. आखूड पद्धतीच्या चेंडूचा मारा त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. सुरुवातीचा एक चेंडू आपण निर्धाव पाहिला, परंतु या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. अर्थातच 2 टोटल जर का आपण पाहिलं तर 3 चौकार आलेत. एक ओव्हरथ्रोचा होता, त्यापूर्वी दुसऱ्या चेंडूवरती आपण शॉर्ट आर्म जाम फुल पाहिला. इथे देखील आखूड पद्धतीच्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा. 14 धावा दफल कव्हरती असणार आहेत विदाऊट लॉस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण आहे हे सांगण्यासाठी नाव नक्कीच आम्हाला कळवा. आतिश भोसले. यापूर्वी जो सामना झाला त्या सामन्यातील विशाल नावाच्या खेळाडूंना विनंती आपण या आदरणीय गणेशांना एकबोटे यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सन्मानित केलं जाईल. ओहो, इथे पंच केला, दिशा दर्शवली त्या चेंडूला देखील, परंतु पाहूया दुसरीचा कॉल दिलाय आणि वेळीच एकमेकांना पुन्हा एकदा क्रीजमध्ये पाठवलं गेलं. पाहू शकता आपण कव्हर आणि मिड ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी तैनात असताना एक चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगला कॉल एकमेकांना दिला, चेंडूवरती ताबा मिळवला गेला आणि सिंगलवरती बॅटर फलंदाजानं थांबवलं. पुन्हा एकदा संघाचा आक्रमक, घातक, विस्फोटक फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक. ओहो, मातीची खेळपट्टी असेल तर साहजिकच आहे गोलंदाजांना फक्त आणि फक्त चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकणं गरजेचं असतं, कारण व्हेरिएशन्स जेव्हा गोलंदाजाकडे असतात तेव्हा चेंडूंवरती दर्जेदार वळण देखील आपण पाहतो. यावेळेस देखील त्यांचं कळवतीलच वाईट बॉल +1 जी धाव पळून देखील काढली. अशा 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. इथे वेल लिफ्ट केलाय कारण आपण पाहिलं तर चेंडू देखील कमालीचा होता. बॅटर फलंदाजाला वाटलं की चेंडूची दिशा नक्कीच भरकटावाई, परंतु तिथे तसं झालं नाही. हा चेंडू दूरवरती ठेवण्यामध्ये गोलंदाज आतिश भोसले यांना नक्कीच यश मिळतं. कौतुक करावं लागेल. बॅटच्या रडारीपासून चेंडू दूरवरती ठेवताना नक्कीच आपण त्यांना पाहतोय. शूज देखील आपण त्यांचे पाहिलं तर रंगीबिरंगी आहेत. यावेळी देखील चांगला चेंडू. पहा, एका इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहिलं तर मुथय्या मुरलीधरन सारख्या महान खेळाडूंना देखील सांगितलंय 140 किंवा 50च्या गतीने तुम्ही चेंडू टाकणं महत्त्वाचं नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन्स देखील असणं गरजेचं आहे. स्लोअर वन, कटर आणि वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू तुमच्या 6 वेगवेगळ्या चेंडूंमध्ये असणं गरजेचं आहे. 17 नंतर आपण पाहिलं ना तर गोलंदाजासाठी बॅटर विजय खतरा बनतात. प्रहार केला आणि आपण पाहिलं तर अगदी जमिनी समांतर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने केलाय फरार. चौकार. 21 धावा. पहा, एक सूचना सर्व खेळाडूंसाठी आहे जी आमच्यापर्यंत नक्कीच आयोजक कमिटी पोहोचवतीये. इथून पुढे कॅप आणि गॉगलचा वापर करा, उन्हाचा तडाखा भरपूर आहे.
21 धावा धफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे आणि गोलंदाजाचं नाव असेल कुणाल. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 21. 21 धावा आहेत विदाऊट लॉस. चांगली पार्टनरशिप, भागीदारी, साजेदारी इथे या दोन्ही बॅटर फलंदाजांच्या दरम्यान आपण पाहतोय. ओहो, फुलर लेनचा चेंडू होता. मिस्टाईम स्ट्रोक बॅटच्या हातील कडा लागली. तिथे आपण पाहिलं तर गणेशने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिजे तसं नक्कीच चेंडूवरती त्यांना शॉट खेळता आला नाही. सिंगल तर आली आहे. स्ट्राईक रोटेशनवरती देखील भर दिला जातोय. चौकार षटकारा पाठोपाठ आपण पाहिलं तर सिंगल डबल्स देखील पाहायला मिळत आहेत आणि हे पाहणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक बॅटरला विचारलं मैदानावरती जाऊन तू काय करशील, तर तो म्हणतो मी षटकारच खेचेल. परंतु सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत. एक धाव उमेश यादवने पळून काढली नसती मागील वर्षीच्या IPL मध्ये, तर रिंकू सिंगचे आपल्याला 5 षटकार पाहायला मिळाले नसते. त्यामुळे एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक एक चेंडू खूप महत्वाचे आहेत. त्या एका फलंदाजाला सर्वात जास्त वाईट वाटतो जो 99 वरती बाद होतो. क्षेत्ररक्षणाची हालचाल आपण पुन्हा एकदा पाहतोय. विजय ऑन स्ट्राईक. हो, जमिनी समांतर फटका. प्रयत्न कमालीचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाच्या नक्कीच साह्याने चेंडू अडवण्याचा, परंतु कौतुक इथे आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या खेळूचं देखील होणार आहे. वारंवार सातत्याने भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार होऊन टाकले जाणारे चेंडू आपण कुणालच्या माध्यमातून पाहतोय. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आहेत, अर्थात धफलकावरती 23 धावा आहेत. हा चेंडू आपण पाहिला ना तर बोट फिरवली गेली. गती परिवर्तन देखील आपण पाहिलं तर कुणालकडे आहे. DOT डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दिशा दर्शवली गणेशने. त्यावेळेस आपण पाहिलं तर इथे देखील थोडक्यात हा शॉट नो लुक होता, परंतु 2 धावा एकमेकांना पाहून पळून काढल्या गेल्या. चांगला कॉल पुन्हा एकदा म्हणावा लागेल. तितकंच कौतुक डीप स्कोअर लेगला देखील खेळाडू उभे आहेत त्यांचा देखील असेल. संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा इथे वाचवल्या गेल्यात. पंचवीस धावा त्या धफलकावरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे तो चेंडू अडवल देखील जाणार आहे. या षटकातील दुसरा जो चेंडू आपण पाहिला त्यामध्ये विजयने लोअर फुलटॉस चेंडूला स्टेअर केला, दिशा दर्शवली ती लॉंगॉनच्या दिशेने. तो चेंडू कुणालने पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला. जर का तो चेंडू अडला असता साहजिकच एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं. बॅटर फलंदाजांना धोका किंवा खतरा नक्कीच निर्माण केला गेला असता. कारण सोपं नसतं धावत पळत येणं आणि जितक्या गतीने आपण चेंडू टाकतो तितक्या दुपटीने बॅटचा संपर्क झाल्यानंतर चेंडू आपल्या दिशेने येतो. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू आपण या षटकातील पाहूया. समोर गणेश. हो हो, पुन्हा एकदा विशेष कामगिरी आपण कुणालची पाहतोय. या षटकामध्ये खतरा बॅटर फलंदाजाला असणार आहे आणि तिथे आपण पाहिला तर रनिंग बिटवीन द विकेट्स देखील दर्जेदार आहे. त्यामध्ये 1 धाव कमी, अर्थात 1 शॉट. 2 पैकी 1च मिळणार आहे. षटकाची समाप्ती देखील होतीये. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 26 धावा. स्कोररची भूमिका देखील आपण अजय बसराज दंडवते यांच्या माध्यमातून पाहतोय. क्रिक लाईफची आमची संपूर्ण लाईव्ह टीम, त्यामध्ये आमच्या रोहित असतील, करण आणि चणप्पा ही जोडी देखील आपण पाहतोय. तर चणप्पाला एक नवीन नाव देऊया, अर्जुन मी म्हणेल. करण अर्जुनची जोडी आम्ही आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात कार्तिक. समोर लेफ्ट हँडेड बॅटर
विजय. ओहो, चांगला चेंडू. पाहिलं, ओळखलं. सोचा समझा जाना पहचाना. कारण फॉलो केल्यानंतर आपण पाहिला बॅटर फलंदाजाच्या विपरीत ज्या प्रकारचा चेंडू त्यांना हवा होता त्याच्या विरुद्ध टाकला. फलंदाज बॅटच्या संपर्कासाठी तयार होते. आखूड पद्धतीचा चेंडू होता. आणि इथे देखील कहाणी तीच आहे. पहिल्या चेंडूवरती विजयने आपण पाहिलं तर शफल होऊन स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवरती त्यांची हालचाल तिथे थांबवली गेली. आणि साहजिकच आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ते गोलंदाज जास्तीत जास्त उपयुक्त असतात जे निर्धाव चेंडू टाकतात. विकेट तर प्रत्येक गोलंदाज मिळवतो, परंतु कधी कधी धावा मिळतात. धावा दिल्यानंतर विकेट घेण्यात मजा नाही. जितके चेंडू तुम्ही निर्धाव टाकाल, डॉट टाकाल, फलंदाजांच्या दरम्यान वातावरण हॉट होईल. यावेळी दिशा दर्शवली. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. कव्हर पॉईंट आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचे खेळू तिथे धावतायत, पळतायत. फेकी आपण पाहिले ना तर येईपर्यंत 2 धावा आल्यात. चांगला कॉल आहे. चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. आणि या 2 अंकाच्या मध्ये त्याने धफलकावरती 28 धावा, 28 रन्स. ओहो, इथे फ्लिक केला. चेंडू काही काळ हवेत होता. 2 खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जाणार आहे. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु इथे विजयने स्वतःला थांबवलं. कारण विजयला तिथे आढळलं की मी बॅट वाटतं पूर्णपणे नक्कीच क्रीजमध्ये नेले नाही, त्यामुळे सिंगलवरती दोन्ही बॅटर्स इथे थांबतायत. 29 धावा या सिंगलच्या मदतीने देखील आपण धफलकावरती पाहूया. आखूड पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट टाइम जॅम पुल, परंतु यावेळेस बॅटर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मिस टाइम स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कारण जशा प्रकारचा संपर्क हवा होता गणेशला तिथे तसा झाला नाही. फटका फसला आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर गणेश डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. 29 वरती पहिला गडी इथे गारद आहे. 29 लॉस ऑफ 1. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. नाव काय? वैभव. एक ऐतिहासिक आणि सुंदर हे दर्जेदार अशा प्रकारचं मैदान आहे. या मैदानावरती कित्येक खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कित्येक खेळाडू अजूनही घडतात. साहजिकच आहे, या अलीकडच्या काळातील खेळाडूंना पाहून अजूनही उभरती पिढी किंवा युवा खेळाडू आपल्याला भविष्य काळामध्ये नक्कीच या मैदानावरतून मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना पाहायला मिळतील. यावेळी देखील बॅटची काढ आहे. पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन ते खेळाडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल आली, षटकाची समाप्ती देखील होती. 4 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 30 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 4 षटक संपलेत. विराट प्रतिष्ठान आणि बॅड बॉयज दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असणार आहे, हे षटक जसं संपेल, षटक संपल्या दोन्ही कॅप्टन्स इथे टॉससाठी यायचे आणि वेळेवरती आले नाहीत तर षटक कमी केले जातील. अतिश भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. आता मगाशी मी अतिश भोसलेची एक ओळख सांगितली. इथून पुढे तो गोलंदाजी मार्कवर आला तर नाव विचारायची गरजच पडणार नाही. का? कारण त्याचे शूज सगळ्यात वेगळे आहेत, लगेच ओळखू येईल. पुन्हा एकदा कमालीचा टप्पा आहे.
चांगली कामगिरी पहा, सातत्याने व्हेरिएशन आणि दर्जेदार वळण देत असताना आपण गोलंदाज आतिश भोसले यांना पाहत असतो. इथे मिस टाइम स्ट्रोक नक्कीच आहे, परंतु पाहूया दोन खेळाडू तिथे धावतात पळतायत. एक धाव पळून काढल्यानंतर दुसरीचा देखील प्रयत्न तिथे सफल ठरला, यशस्वी आहे. चांगला कॉल पुन्हा एकदा बॅटर फलंदाजाने एकमेकांनी दिला. शेवटचा षटक आहे, साहजिकच आहे धावा इथे जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न असते. 2 चेंडूमध्ये 2 आल्यात. पाहूया 4 चेंडूंची कहाणी काय असेल. इथे पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि वेळी आपण पाहिलं तर बॅटर फलंदाजाने देखील क्रीज मध्ये स्वतःला किंवा स्वतःची बॅट मैदानाच्या आतमध्ये नेऊन ठेवली. डॉट बॉल. शरीर भेदक मारा इथे केला जातो. एक चतुर चालाक चंचल गोलंदाज म्हणून देखील आतिश भोसले यांची ओळख आहे. फॉलो करतात, पाहतात नेमकं बॅटर फलंदाजाला काय हवंय आणि जे हवंय त्या विपरीत मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. लोअर फुल टॉस चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर खेळाडू धावतायत पळतायत आणि बनतायत दर्शक. पंचांचा इशारा, खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के के दस्तक. 6 धावा. 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च झाल्यानंतर साहजिकच आहे गोलंदाजाच्या त्या चांगल्या कामगिरीमुळे बॅटर फलंदाजाला राग आला आणि पाहायला काय मिळालं, खणखणी षटकार. दफलकावरती 38 धावा. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांसाठी बक्षीस असेल. ज्यांनी कोणी सीमारेषेच्या पलीकडे कॅच घेतला त्यांच्यासाठी अक्षय कराळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा यावेळेस टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. फलंदाज तिथे होतील बाद. यष्टांच्या पाठीमागे देखील चांगली कामगिरी विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट नाही, विकेट स्टंप. एक चांगली स्टंपिंग तिथे आपण पाहिली. बॅटर फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागेल आणि 5 षटकाचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 38 जिंकण्यासाठी 39 धाब्यांची गरज आहे. चला बॅटिंग टीम ज्यांनी आता बॅटिंग केली त्यांना विनंती करतो, लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा. 39चं टार्गेट आहे, लक्ष्य. अडतीस धावा बनवल्या गेल्यात, 39चं टार्गेट आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं नेहमी विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी लाभतं, आपल्या सर्वांच्या परिचयाचे सामाजिक कार्यकर्ते आणि आम्हा सर्वांचे देखील लाडके व्यक्तिमत्व आदरणीय शंकरांना मंजळकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं आहे. अण्णांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फर्ग्युसन महाविद्यालय मैदान आपण नक्कीच पाहतोय आणि एक सुंदर खेळपट्टी देखील खेळण्यासाठी आयोजकांनी सज्ज केली आहे.
विशेष सहकार्य देखील आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. आमचे सर्वांचे पहा नक्कीच इथे मार्गदर्शक आहेत, विशेष व्यक्तिमत्व आहेत. याचं महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन नेहमी आपल्या स्पर्धेसाठी लाभतं. परशु अण्णा डोंगरे असतील, शंकर अण्णा मंजाळकर असतील, सुभाष अण्णा कुऱ्हाडे असतील, कैलास अण्णा मंजाळकर असतील, सुनील अण्णा कुऱ्हाडे, सुभाष काका कुऱ्हाडे, अनिल अण्णा कुऱ्हाडे, विशाल अण्णा धोत्रे, रवी भाऊ डोंगरे, योगेश मामा विटकर, भारत अण्णा अमरावती, आकाश दादा धोत्रे, ऋषिकेश दादा जाधव, नरेश अण्णा जाधव आणि आमचा संपूर्ण DDL ग्रुप मित्रपरिवार. चला, 2 बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील लवकरात लवकर सजवून घ्या. आयोजक कमिटीला देखील मी सांगेल, जशी एक एक इनिंग संपतीये तशी पंचांना देखील पाणी वगैरे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुरवा, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. बॅटिंग टीम प्लीज तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा. शेवटचा बॅट्समन आला तरी चालेल, कारण नावं चुकली किंवा नावं दिलीच गेली नाही तर ते कुठेतरी चुकीचं ठरेल आणि आपल्याला ते नकोय. मॅच नक्की तिथे ऑन होईल. जी सूचना बॅटिंग टीमसाठी होती ती बॉलिंग टीमसाठी देखील असेल. एक एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा. गोलंदाजी मार्कवर बॉलर कोण आहे? पहा, इथून पुढे सर्व टीम्सना सूचना समान असेल. थोडंसं सहकार्य सर्व खेळाडूंचं अपेक्षित आहे. यावेळेस दिशा दर्शवली. आपण पाहिलं शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल आली. अकाउंट खातं इथे नक्कीच ओपन केलं गेलं, उघडलं गेलं. ओहो, फुलर लेनचा चेंडू होता. कौतुक असणार आहे इथे गोलंदाजांचं, कारण आमच्याकडे आता फक्त कौतुक शिल्लक आहे, नाव माहित नाही. अतिरिक्त खेळाडू इथे आला तर नक्की बरं होईल. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु गणेश तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि बॅकअप गणेश यांच्यापेक्षा चांगलं होतं, कारण प्रयत्न कमालीचा होता गणेश यांचा, परंतु चेंडू हातातून निसटला होता. दोन्ही अगदी पायांच्या मधोमधून देखील फरार झालाच होता, परंतु कव्हर्सच्या खेळाडूचं देखील तिथे कौतुक असेल. विराट प्रतिष्ठान बॅट बॉयज कॅप्टन टॉससाठी या. यावेळेस जागा बनवली आणि जागा मिळाली तर साधिकच्या चेंडूला देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी रागाने फरार केलं. चौकार, 4 धावा. इथे रूम मिळणं नक्कीच बॅटर फलंदाजाला अपेक्षित होतं आणि रूम मिळाली. हॅलो, ते लगेच चेंडूला देखील चौकारासाठी गुम केलं. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. चौकारा पाठोपाठ एक सिंगल देखील आहे. चौकारानंतर एक सिंगल आली आणि धफलकावरती आपण पाहिलं तर 7 धावा, 7 रन्स. विराट प्रतिष्ठान बॅट बॉयज. यावेळेस या चेंडूची दिशा भरकटली आणि पंचाने नक्की तिथे कळवलं, दिशा से भटकोगे तो डेफिनेटली जनाब आप हमारी नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल.
इथे मिसटाईम स्ट्रोक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 3 खेळाडू चेंडूचा पाठबोरा करतायत. मिड विकेटच्या खेळाडूंच्या नक्कीच आपण पाहिलं तर हातामध्ये चेंडू असेल, फेकी विकेट किपरच्या दिशेने असणार आणि सिंगल वरती बॅटर फलंदाज थांबतायत. माफ करा, डबल. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 10. अर्थातच अजूनही 29 धावांची गरज असेल. 39चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 10 बनवल्या गेल्या. नवीन गोलंदाजी मार्कवर येतात. गोलंदाजांचं नाव इथे संधी होती, परंतु खेळाडू थोडेसे दूरवरती. साहजिकच आहे, त्यांनी चांगला तिथे अंदाज घेतला, परंतु दुसरीचा प्रयत्न ठेवतो. डेंजर एंडला फलंदाज होते, परंतु पाहता पाहता थ्रो येईपर्यंत, फेकी येईपर्यंत पोहोचून देखील जातात. यावेळी देखील आपण पाहू शकतो लोअर फुलटॉस चेंडू होता. स्टेअर केला, त्या चेंडूला दिशा दर्शवली. तिथे मिड ऑफच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला होता आणि बॅकअपसाठी येणाऱ्या डीप मिड विकेट खेळाडूच्या हातातून देखील चेंडू निसटला. अकरा लॉंग ऑनचे खेळाडू होते, चौकार आला. चुका मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून घडतात आणि त्या चुकांमधूनच खेळाडू शिकत असतात. कुठला खेळाडू स्वतःहून कधीच खराब कामगिरी करत नाही. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कधी कधी त्या कामगिरी खराब प्रकारच्या होतात देखील. इथे देखील आपण पाहिलं तर पहा, चांगला एक्झिक्युशन नक्कीच या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दिशे असे भटके तर बॅटर फलंदाज म्हणतील पडेंगे फटके. चौकार, 4 धावा. वीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्येच या दुसऱ्या षटकातील चेंडूवरती 10 धावा कुठल्या गेल्या, बनवल्या गेल्या. इथे चेंडूने आपण पाहिलं तर हलकासा काटा बदलला, त्यामुळे बॅटर फलंदाजाला नक्कीच चेंडूवरती प्रहार करता आला नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, गुड कमबॅक. इथे गोलंदाजांचा देखील म्हणावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोकच होता, कारण संपर्क बॅटर फलंदाजाच्या माध्यमातून चांगला झाला असता तर जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्या असत्या, परंतु तिथे तसं झालं नाही. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. इथे संधी आहे, परंतु खेळाडू थोडेसे दूरवरती पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस चेंडूवरती प्रहार तर केला, परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. या षटकातील एकूण 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव होते. इथे चेंडू स्टॉप करणं गरजेचं होतं, परंतु प्रयत्न फ्लॉप झाला. चेंडू देखील अजिबात झाला नाही, स्टॉप झाला फरार. धावा मिळाला 4, चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 24 धावा. विनोद आणि केडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, इथे चांगली कामगिरी.
क्षेत्ररक्षकाला जिथे तैनात केलंय तिथे नक्की त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुड, वाह चांगली कामगिरी. अशा प्रकारची कामगिरी जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक करतात ना गोलंदाजांसाठी नक्कीच ती चांगली बातमी असते आणि त्यांचा देखील आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल आपल्याला हाय होत असताना पाहायला मिळतो. इथे चूक झाली परंतु पाहूया गरज होती का नाही या गोष्टीवरती विचार केला जाईल. टॉस झालाय. विराट प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मॅच सुरू केली जाईल तत्पूर्वी सूचना विनंती असेल प्लीज दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे मॅच सुरू होण्यापूर्वी पाठवा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय स्ट्राइक मिळाल्यानंतर विनोद चांगली कामगिरी करतायत. फलंदाजाचा पाहायला मिळतोय नॉन स्टॉप धूमधडाका षटकार 6 धावा. मागील षटकामध्ये देखील विनोदने 3 खणखणीत चौकार खेचले. इथे प्रचंड मोठा तडाखा आणि पाहायला मिळाला धूमधडाका षटकार 6 धावा. स्लॉट मध्ये चेंडू जेव्हा जेव्हा येतो ना सीमारेषेच्या पलीकडे प्लॉट नक्की त्या चेंडूला दर्शवलं जातं. परंतु यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरने इथे थ्रो केला. थ्रो करणं साधिकच इथे होतं गरजेचं परंतु त्यापेक्षाही जास्त गरजेचं होतं यष्टी उडवणं. तिथे तसं झालं नाही. इथे देखील जिथे एक घेण्यामध्ये रिस्क होता तिथे दुसरे देखील मिळाले. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल धावफलकावरती 33 धावा. अजूनही 6 धाब्यांची गरज. ओहो इनसाइड एज बॅटच्या आतील कडा होती. संधी होती विकेट किपरला. पहा अशा प्रकारचे कॅचेस घेणं खूप कठीण असतं कारण ते चेंडू जास्तीत जास्त प्रमाणात हाताला चिटकले जातात. षटकाची समाप्ती देखील होती. 3 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती 33 विदाउट लॉस. बारा चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. 33 बनवल्या गेल्यात. हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सांगू शकत नाही अजूनही काय होईल. संघ दोन्ही तगडे ताकदवर आहेत यामध्ये तिळ मात्र ही शंका नाही परंतु विजयाचा डंका इथे वाजवावा लागेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर केडीचा प्रयत्न आपण पाहणार आहोत परंतु सिंगल वरती बॅटर फलंदाज इथे खुश. एक धावाली आणि पुन्हा एकदा विनोद. अजिबात विनोद करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. काउंटर अटॅक त्यांच्या बॅटमधून सुरू आहे. दिशा दर्शवली दशा धावफलकाची देखील बदलेल आणि इथे स्कोर्स आर लेवल आहे. आता आपण स्कोर्स आर लेवल म्हणतो परंतु आपल्या लहानपणी आपण म्हणायचो आता आपली मॅच मेकअप झाली भावा. आता टेन्शन नाही. चतुराई दर्शवली मॅच देखील इथे आपण पाहिलं तर संपुष्टात. विजयी संघाचं नक्की आपण इथे पाहिलं तर अभिनंदन असेल. वडार 11 संघ इथे नक्कीच विजय नोंदवित असताना आपण पाहतोय. खूप खूप अभिनंदन असेल. पराभूत संघाचा देखील चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला त्यांचा देखील धन्यवाद. विराट प्रतिष्ठान संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षणासाठी आपण सज्ज राहा आणि बॅड बॉयज तुमचे 2 फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि दोन्ही टीम अतिरिक्त खेळाडू देखील इथे सज्ज ठेवा आमच्या स्कोरर जवळ.
टॉस जिंकून विराट प्रतिष्ठान संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर विनंती करतो आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या, कारण झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी जी मॅच झाली त्यामध्ये आपण पाहिलं अगदी भेदक आणि घातक फलंदाजी, फटकेबाजी केली, प्रेक्षकांची मन जिंकली. वडार 11 संघाचा विनोद कोल्हे ठरलाय, माफ करा विनोद कुराडे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. चला विनोद भाऊ, विनंती आहे आपण लवकरात लवकर इथे प्लेअर ऑफ द मॅच चा सन्मान घेण्यासाठी यायचं. विनोद कुराडे आपण नक्कीच या, आपला इथे सन्मान होतोय कारण चांगली मॅच आपण इथे रंगवलात, चांगले चौकार